गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती कधी होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होती। अखेर या युतीला मुहूर्त मिळालाय। आज दुपारी 12 वाजता ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा होणार आहे, अशी माहिती ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे। युतीच्या घोषणेआधी दोन्ही ठाकरे बंधू बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन करणार आहेत। मात्र आज जागा वाटप जाहीर होणार नसून फक्त युतीची घोषणा होणार असल्याची माहिती आहे। आज दुपारी 12 वाजता वरळीतील हॉटेल ब्ल्यू सी मध्ये होणार ठाकरेंच्या युतीची घोषणा। 2019 साली विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना आणि भाजप युतीची घोषणा याच हॉटेलमध्ये झाली होती। त्यावेळी अमित शहा हे उपस्थित होते। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबत यशवंत किल्लेदार यांनी प्रतिक्रिया दिली। राजकारण बाजूला ठेवा, दोन भाऊ एकत्र येत आहेत, हीच आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, असं मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी म्हटलंय। तर आज 12 वाजता दोन्ही ठाकरे महाराष्ट्राला अपेक्षित असलेली घोषणा करतील, असं अंबादास दानवेंनी युतीच्या घोषणेला दुजोरा दिलाय। संजय राऊत साहेबांनी जी घोषणा केली आहे, ट्विट केलेलं आहे, ते ट्विट केलं आहे म्हणजे ते नक्कीच खरं असणार। आणि उद्या 12 वाजता जर युतीची घोषणा होत असेल तर ते आम्ही त्याचं स्वागत करतोय। खरं तर मी तर म्हणेन की राजकारण ठेवा बाजूला, राजकारणापलीकडे जाऊन जर आम्ही विचार केला किंवा आम्ही करतो तेव्हा मला असं वाटतं की दोन भाऊ एकत्र येतात, हेच आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे। निवडणुका लागल्याशिवाय युतीची घोषणा होत नसते ना, उगाच अगोदरच युतीची घोषणा कशी होणार। आणि जागा वाटपावर देखील अतिशय खेळीमेळीने सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा चालू आहेत। त्यामुळे हे आम्हाला माहिती होतं युती निवडणुकीच्या तोंडावर होणार आणि ती आता होते। हे बा, उद्धव साहेब आणि राज साहेबांचा फोटो पण त्यांनी या ट्विटमध्ये टाकलेला आहे। याचाच अर्थ उद्या 12 वाजता माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि राजसाहेब एकत्र येऊन जे काही महाराष्ट्राला अपेक्षित आहे, मराठी माणसाला अपेक्षित आहे, त्याची घोषणा करतील। युतीची घोषणा उद्या 12 वाजता, त्याच्यासाठीच 12 वाजताचा वेळ दिलेला आहे। ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीतल्या सहकारी पक्षांनी देखील त्याचं स्वागत केलं। कौटुंबिक पातळीवरती एकत्र ज्या वेळेला आले होते त्याच वेळेला आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या, परंतु राजकीय दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर आमचे वैचारिक मतभेद देखील आम्ही पूर्णपणे स्पष्ट केलेले आहेत। लेट जरा हाईप होऊ दे ना। दोन भाऊ इतक्या वर्षांनी जर एकत्र लढत असतील तर मला वाटतं बाळासाहेबांना सगळ्यात मोठी आदरांजली आणि श्रद्धांजली हे दोघं एकत्र लढणे असेल। हे खूप आनंदाचा दिवस आहे आणि आपापसात आम्ही कसं ठाकरे बंधूंबरोबर आमचे काय करणार तो डायलॉग साईडला चालेल। तर महापालिका निवडणुकीसाठी एकत्रित आलेल्या राज उद्धव ठाकरेंवरती शिवसेना आणि भाजपनं टीका केलेली आहे। पाहूया। ही युती नाही आहे, हे अंडरस्टँडिंगची झालेली युती आहे। स्वार्थासाठी काही काळापुरती झालेली ही युती आहे। हे लॉंग टर्म चालेल अशातला भाग नाही आहे। एकाकी पडलेल्या उभाटाला साथीदार कोणी मिळत नव्हतं म्हणून झालेली युती आहे। मामूंच्या नादी लागून यांची महाराष्ट्रामध्ये जी दारुण अवस्था झालेली आहे त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्या पक्षाला गळती लागली। त्यामुळे मामूंची टोळी एकत्र आली तर ह्याने काही फरक पडणार नाही। मुंबईकरांचा निर्णय हा पक्का आहे। ठाकरेंच्या युतीवरती सत्ताधाऱ्यांनी खोचक टोला लगावलाय। मामूंची टोळी एकत्र आल्यानं भाजपला काहीही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दिली आहे। तर ही युती स्वार्थासाठी आणि काही काळासाठी झालेली युती असल्याची टीका मंत्री संजय शिरसाटांनी दिली आहे। म्हटलं ना तुम्हाला की मामूंची टोळी एकत्र आल्याने काहीही निवडणुकीवर फरक पडत नाही। मुंबईकरांचा निर्णय पक्का आहे। 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याचा निर्णय हा मुंबईकरांनी केलेला आहे। ही युती नाही आहे, हे अंडरस्टँडिंगची झालेली युती आहे। स्वार्थासाठी काही काळापुरती झालेली ही युती आहे। हे लॉंग टर्म चालेल अशातला भाग नाही आहे। ही मजबुरीमध्ये झालेली युती आहे। एकाकी पडलेल्या उभाटाला साथीदार कोणी मिळत नव्हतं म्हणून झालेली युती आहे। ही मराठी माणूस किंवा काहीतरी वेगळं घेऊन युती केली आहे असातला भाग नाहीच आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये शिवसेना, मनसे, काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत
सोबत आम्हाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीची देखील युती करण्याची ऑफर असल्याचं अंबादास दानवेंनी सांगितलं. त्यामुळे मवियासोबत अजितदादांची राष्ट्रवादी सोबत आली तर आश्चर्य वाटायला नको, असं दानवेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलंय. खुली आमच्यासोबत येण्याचं त्यांचं सुद्धा तयारी आहे, ही तुम्हाला सांगतो. आता बिलकुल दर्शवलेली. अजून आम्ही त्याच्यावर विचार नाही केला, परंतु अजितदादाच्या गटाने सुद्धा तशी तयारी आमच्याबरोबर येण्याची दर्शवलेली आहे. दानवेंनी केलेल्या वक्तव्यावरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुखांनी मात्र मिश्किल असं उत्तर दिलंय. युतीसाठी अद्याप ठाकरेंकडून प्रस्ताव आलेला नाही. महायुतीसोबत आमचं जमलं नाही तर आम्ही विचार करू, असं अभिजित देशमुखांनी म्हटलंय. जास्तीत जास्त जागा कशा मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि जर महायुतीने जर आमच्यासोबत आम्हाला सन्मानजनक वागणूक नाही दिली, सन्मानजनक जागा नाही दिली, तर आम्हाला नक्कीच दुसरा कोणता तरी पर्याय त्या ठिकाणी निवडावा लागेल. पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचं निश्चित झालं, तशी माहिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगतापांनी दिली. तर 25 किंवा 26 तारखेला आघाडीची घोषणा होणार असल्याचंही ते म्हणालेत. घोषणा कधी होणार आहे? घोषणा साधारण 25-26 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे. घोषणा कधी होणार आहे? घोषणा साधारण 25-26 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे. घोषणा कधी होणार आहे? घोषणा साधारण 25-26 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी राजीनामास्त्र उपसलंय. पुरोगामी कार्यकर्त्यांनी संधी मिळणार नसेल तर मी बाजूला होतो, असं स्पष्टपणे प्रशांत जगताप म्हणालेत. तर प्रशांत जगताप राजीनामा देणार ही माहिती मीडियाकडूनच मिळाली, माझ्याकडे काही माहिती नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे. तर प्रशांत जगतापांचा राजीनामा आपल्याकडे आला नाही याची त्यांची समजूत काढू, असं स्पष्टीकरण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी दिले. राजीनाम्याचं मला काही माहिती नाही, कारण का माझ्याकडे तर राजीनामा आलेला नाही किंवा शिंदे साहेबांकडे प्रोटोकॉलप्रमाणे यायला पाहिजे. तर शिंदे साहेबांच्याकडून मला काही कळवण्यात आलेलं नाही, त्याच्यामुळे राजीनाम्याबद्दल मला एकतर काहीच माहिती नाही. मी मीडियातूनच ऐकते, हा पहिला मुद्दा. दुसरा की आघाड्या कोणी कशा करायच्या असे अनेक चर्चा अनेक लेवल्सला होत आहेत. त्यामुळे जोपर्यंत आपल्या हातात काही फायनल पडत नाही तोपर्यंत आपण कसं बोलणार. प्रशांत जगताप कालही मला भेटले होते, त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. अजूनपर्यंत माझ्याकडे राजीनामा आलेला नाही. त्यांचं मत आता शेवटी असं आहे, आघाडी करावी का नाही करावी याच्यामध्ये मतांतर असू शकतं. एखाद्याच्या मताच्या असलेल्या चर्चेनुसार निर्णय होत नव्हतो. पक्षाच्या बहुतेक अशा प्रकारच्या सदस्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यांची नाराजगी आहे. अजून मला राजीनामा आलेला नाही. आल्यानंतर त्यांची समजूत घालण्यात आम्ही प्रयत्न करू. मला वाटतं की आपल्याला आता या असलेल्या कार्यकर्त्यांना 8-9 वर्षानंतर ज्यावेळेला निवडणुका होतात त्यावेळेला संधी मिळत असेल तर तिथं त्या कार्यकर्त्यासाठी मागे पुढे सरकण्याची इच्छा प्रत्येकाने व्यक्त केलेली आहे. त्याप्रमाणे त्यांनी पण करावं अशी माझी अपेक्षा. दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र येणार अशा चर्चा सध्या माध्यमातून सुरू आहेत. अजित पवारांनी याबद्दल 26 डिसेंबरला कळवू असं सांगितल्यानंतर अजित पवारांचे निष्ठावंत नेते प्रशांत जगतापांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र अमोल मिटकरींनी एक्सपोस्ट करत जगतापांवरती टीका केली आहे. पुण्यात शेखी मिरवणाऱ्या पुण्याच्या माजी महापौराला कोअर कमिटी आणि ज्येष्ठ नेत्यांच्या एकत्र येण्याच्या निर्णयानं चांगलाच जुलाब लागलाय. खरंच पुण्यात स्वतःचं अस्तित्व दाखवायची खुमखुमी असेल तर स्वतःचा एखादा पक्ष काढ की बाबा, अशी टीका करणारी पोस्ट ही मिटकरींनी केली. अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांची काल बैठक पार पडली. फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक झाली आहे. राज्यामध्ये महायुती म्हणून कुठे कुठे लढू शकतो या संदर्भामध्ये चर्चा झाली अशी सूत्रांची माहिती आहे. तर या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील उपस्थित होते. पिंपरी चिंचवडमध्ये ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. शरद पवारांकडून विधानसभा निवडणूक लढवलेल्या राहुल कलाटेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत कलाटेंचा पक्षप्रवेश हा पार पडला. यावेळी आमदार शंकर जगताप आणि भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे हे देखील उपस्थित होते.
पुण्यातील गँगवॉरवरून आता पुणे महापालिकेमध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे. पुण्यातील कुख्यात गुंड सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरच्या घरातील माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे गुंड गणेश कोमकर याची पत्नी कल्याणी कोमकरनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मुलाखत दिली आहे. कल्याणी कोमकर या शिवसेनेकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत. 11 तारखेला शिवसेना भवनमध्ये जाऊन कल्याणीनं मुलाखत दिली आहे. त्यामुळे आता पुण्यामध्ये आंदेकर विरुद्ध कोमकर सामना रंगण्याची शक्यता आहे. आंदेकर कुटुंबियांना त्यांच्या ज्या 2 महिला आहेत ते पोलीस तपासामध्ये पोलिसांनी जे रिमांड रिपोर्ट पाठवलेत कोर्टामध्ये त्याच्यामध्ये या दोघींचा काहीही रोल नाही. यांनी फक्त बंडू आंदेकरांच्या घरामध्ये कट रचला एवढाच फक्त त्यांचा रोल आहे. आणि याबाबत कोर्टाने पोलिसांना स्पष्ट शब्दात सांगितलंय की तुम्ही अपराध लोकांना या गुन्ह्यामध्ये गोवू नका. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची 200 जागांवरती लढण्याची तयारी असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसंच मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यांचं सर्व सेटल झालं. 1 ते 2 जागांवरून वाद असू शकतो असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. आम्ही असं आता नगरपालिकेमध्ये बऱ्यापैकी आलेलो विदाउट फंड्स विदाउट. तुम्ही बातमी काढायची होती की तुम्ही 50 जागांबद्दल आग्रही आहेत मुंबईत 50-50 म्हणत असाल तर 112-113 राखला जाईल. आम्ही असं तिथे आता 200 जागेंच्या लढण्याच्या तयारीमध्ये आहोत. नवरदेव तयार आहे, मुली पाहणं सुरू आहे. आपण शेवटी लग्न कोणत्या मुलीसोबत केलं तुम्ही सांगितलं सर्वांनीच. म्हणून मी म्हटलं ना सगळ्या मुली पाहणं आहेत हे बरोबर आहे. ती पसंतदारी बरोबर होणार. अजून झालीच नाही ना. अजून झालीच नाही तर कुठं सांगणार. चहा पाण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सध्या काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याच्या चर्चेला जोर धरलेला असतानाच पहिला प्रस्ताव कोणी द्यावा यावरून आता दोन्ही पक्षांमध्ये ओढाताण सुरू झाली आहे.